हवा गॅसाला उशीर लागतो. टुडुडुम रात्री माझी भाकर मोडली आणि असंच हसलं. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे मस्त म्हणजे झकास. आज खातोय सकाळ सकाळ अंड्याची बुर्जी भाकर. कसं आहे तसलं पावन ब्रेड आणि चहा खाऊन पोट भरत नाही. सकाळ सकाळ असा दणका उठून द्यायचा म्हणजे कसं पोट भरतं. काय का ना अक्षय? राईट. हा काय ऐकलं तो? राईट कशाला म्हणला? राईट काय म्हणलं मी? बरोबर सकाळ बस खाली एवढ्या. ऐ चलो खालो. चपाती करायची बाळा. खा भाकर, काय होत नाही. खा भाकर, नाही काय होत. खा. आता कृष्णासाठी आणलंय इडली सांबर डोसा. घरात जाऊन खात बसा. ओके. पिवडीला पण द्यायचा, भांडणं करायची नाहीत. अय शांताराम कसा चाललाय? आईने आज पुन्हा काहीतरी केलंय बघा. लिहायला वाटत काय करते हिला, रोज हीच करते काय ना काय. भांडणं करून खाऊ नका. ओके. मी आलो दवाखान्यातनं, आपल्याला घेऊन चाललंय. हे अक्षय तर चला मित्रांनो, आपल्याला न्यायचं आहे दवाखान्यामध्ये. कारण आपल्याला इथं खाली बिंबीच्या खाली इथं थोडंसं अवघड जागेवरती आली गाठ. फास्टेट गाठ काय झालं काय माहिती. बघू. सोनोग्राफी करायला सांगितले डॉक्टरांनी. दवाखान्यात चाललं आता. गाडीत चला, गाडी नका घेऊ. हे आहे सरकारी हॉस्पिटल बारामतीतलं. कसलं खतरनाक आहे बघा. तर मित्रांनो, दवाखान्यातनं आताच आणला आपल्याला. तर विषय काय झाला, आपल्याला सांगितलेलं आहे बघा मित्रांनो, हरण्या आहे म्हणून सांगितलं. आता अवघड आहे. आता हरण्याचं ऑपरेशनच करावं लागतं असं म्हणतात. आणि इथं आता एकच्या नंतर बाकीच्या बऱ्याच गोष्टी बंद होत्या तिथल्या. त्याच्यामुळे आज काय ती ब्लड टेस्ट वगैरे करायला सांगितले. ते काय होणार नाही आहे. डायरेक्ट सोमवारी बोलवलं आहे. तर आता सोमवारी यायचं इथं पुढची प्रोसेस वगैरे करायला. आपण इथं थांबायचं आहे. गेलो कुठं आपण? अडीच महिने झाले तुम्हाला झालेला आणि आता सांगता इतका उशिरा. दुखत नव्हतं तेव्हा. दुखायला लागल्यावर मग ते माझ्या मला काय व्हायला तिथं मग यायचं. तर मित्रांनो, मध्यंतरी बघा मी 1-2 दिवसापूर्वी पोस्ट सोडली होती की आम्ही 9 जूनला आप्पा आणि मी आणि काही आमचे मित्र रील स्टार वगैरे एक वर्कशॉप घेत आहे की ज्या लोकांना क्रिएटर बनायचं आहे, युट्यूबर व्हायचं आहे, सोशल मीडियावरती काम करायचं आहे, पण त्यांना भरपूर सारे प्रश्न येतात, अडचणी येतात, एक एक छोटी छोटी गोष्ट समजत नाही आणि युट्यूबवर किती व्हिडिओ बघितले तर त्यांच्या मनातले प्रश्न सुटत नाहीत. मग अशा लोकांसाठी आम्ही डायरेक्ट फेस टू फेस वर्कशॉप घ्यायचं ठरवलं आहे जेऊर या ठिकाणी आप्पाच्या हॉटेलवरती. तिथे एक हॉल आहे त्या ठिकाणी 9 तारखेला. तर काय नक्की प्रश्न असतात तुम्हाला लाईव्ह दाखवतो. आज बघा माझ्याकडे एक 2 जण आलेले इथं, नवरा बायको. तर त्यांचा काय प्रॉब्लेम होता आणि आज त्यांचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिला आहे. तर त्यांचं थोडंसं आपण माहिती घेऊया. दादा तुम्ही कुठून आले तर? पारगाव. आपला हे सालोमालोचं पारगाव. तुमचा काय प्रॉब्लेम होता मला सांगा. माझा ना म्हणजे युट्यूबवरती एक चॅनल आहे कुकिंगचा. तर मी बरेच दिवस झाले म्हणजे 5 ते 6 महिने झाले की मी त्यासाठी खटपट करते, पण मला कोणी आयडिया देणारं नव्हतं. तर माझ्या असं नाव सुचवलं की मला ह्यांचं लक्षात आलं. तर किती दिवसापासून तुम्ही प्रयत्न करता? जवळपास 6 महिने होत आले. 6 महिन्यापासून माझा चॅनल मॉनिटाईज करायचा होता. तर मला कोणीही मदत केली नाही. तर ह्या दादांनी मला मदत केली, त्यासाठीच मी आलेले. माझं काम झालेले. तरी ऍक्च्युली गेल्या 6 महिन्यापासून ह्यांना मॉनिटायझेशनचा प्रॉब्लेम येत होता. व्हेरिफिकेशन होत नव्हतं. मग काय अडचणी असतात. कसं असतं मित्रांनो, सगळेजण म्हणजे सगळ्या जणांनाच माहीत असतं असं नाही. काय लोक हुशार असतात, त्यांना माहीत असतं. पण ज्या लोकांना माहीत नाही त्यांच्यासाठी आम्ही छोटासा वर्कशॉप ठेवलेला आहे. जास्त काय फी नाही, फक्त 1499 रुपये आम्ही फी ठेवलेली आहे. कारण कुठलं पण ज्ञान जर आपण फुकट देत असेल तर त्याची किंमत लोकांना राहत नाहीये. त्याच्यामुळे छोटीशी फी ठेवलेली आहे. नक्कीच या भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील आणि एक टाइमचं जेवण भेटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याबरोबर, आप्पाबरोबर आणि इतर रील स्टार येणार त्यांच्याबरोबर तुम्हाला फोटो काढायला, रील्स काढायला भरपूर साऱ्या गोष्टी नक्कीच भेटतील. आणि तुम्हाला जरी वेळ भेटला तरी तुम्ही नक्कीच, तुम्हाला पण अजून बरेच काय तुम्ही त्यांना भेट द्या, कारण बरंच काही माहिती होती. खूप नक्की या. चला सो थँक्यू, धन्यवाद. उडकी जेवायला दे. ऐक
पूजा ऐ जेवायची पसरली नका. चला जेवणाचा टायमिंग झालाय. कशाचा टायमिंग 3 वाजले तरी जेवण नाही. सकाळी गेलतो बाहेर इडली खाऊन आलो तर लागले वाटल्याला इडली खाऊन येतात खाऊन येतात. चला जेवणामध्ये बाजरीची भाकर आणि वांग. लोणचं दे ग. लोणचं बा मित्रांनो आम्ही त्या दिवशी शूटिंगला गेलो तिथल्या आजीनं दिलंय. लोणच्यामुळे मला एवढी भाकर गेली नाही तर जेवणच जात नाही. लोणचं लय आवडतं मला. टॉमीने घोडा पळाला वाघ पळाला. टॉमीने वाघ 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 तर 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 इकडून ये ना नको खाला. दर 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 याला टॉम्याला धर टॉम्याला धर टॉम्याला धर दर 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 दर. हो पळते पळते दर 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 दर. हो पळते पळते दर 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 दर. आता कुठं जाशील ना. कसा धरला कसा धरला. पळ 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 दर 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 दर. टॉम्या पण दर 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 दर. टॉम्याला धरा. लपून बसतोय तो टॉम्या. त्याच्यावर नाचू नको टॉम्या. चल इकडे. मित्रांनो सध्या मी एडिटिंग करत बसतोय. आता आपला एक नवीन एपिसोड आलाय. काल दोंड्याचा महिना पांडुगेला सासरवाडीला असं एक दोंड्याच्या महिन्यावरती एक एपिसोड बनवला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. नक्कीच बघा. पोस्टर तुम्हाला दिसत असेल. आणि अजून नेक्स्ट व्हिडिओ मी केलेले आहेत. सोनाईची दुग्गिरी मोठी त्यांची ॲड केली. डोंबे नर्सरी आहे उरुळी कांचनची त्यांची ॲड केली. आणि अजून बरेच ॲड्स पेंडिंग आहेत. मला ते ॲडिट करायच्यात आणि मला दिवस रात्र खूप कष्ट करावं लागतं आहे. कारण सध्या 4 चॅनल माझे बंद आहेत. त्यामुळे पेमेंटचा सध्या खूप इश्यू येतो आहे. होतील चालू 1-1.5 महिन्याने होतील चालू. काय टेन्शन नाही. पण ठीक आहे. त्यात प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम यायला लागले. तर चॅनल बंद व्हिडिओ चालत नाही पेमेंट कमी आणि त्यामध्ये आप्पाला असा प्रॉब्लेम झाला आमचा. त्याचं एक वेगळं टेन्शन. मी सोमवारी मंगळवारी शूटिंगला जाणार होतो. शूट होतं माझं पण ते मी शूट कॅन्सल केलं. कारण आप्पाला सोमवारी 1 तारखेला हॉस्पिटलला घेऊन जायचे चेकअपसाठी. ब्लड टेस्ट करायचं सोनोग्राफी करायची. डॉक्टर काय सांगतात माहीत नाही. ऑपरेशन सांगतात का गोळ्यावर ठीक होत. पण ती गाठ आहे ना खूप मोठी झाली अशी म्हणजे खूप असं चिक्कू एवढी गाठ झाली. रात्रभर झोप लागत नाही. एक तर उकाडा वरनं रोज रात्री डोक्यात टेन्शन. चला चालायचं सगळ्या गोष्टी काय नाही अडचण होऊन जाते. प्रत्येक दिवस सारखं राहत नाही. तर वाईट असो चांगले असो दिवस बदलत राहतात. थोडेसे वाईट आले अजून चांगले येतील. चला हे एडिट झालं की आता वाजलं जवळजवळ 9:30. आता एक कृष्णाला सुट्टी आहे तर कृष्णाचं एक गेम घ्यायचं आहे मला. तेवढे तरी झोपलं असं बघू चला काय होतं. तर ह्या ब्लॉगला मी प्लस संपवतो आहे. उद्या बघू. बाय.